मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कमवायला लागले तेव्हा मला हा प्रश्न पडलेला की मी सुरुवात कुठून करू, मी माझे पैसे व्यवस्थापित कसे करू, मी नक्की काय करणं अपेक्षित आहे. असं मी खूप लोकांना भेटले आणि त्यांनाही हाच प्रश्न पडलेला की आपले पैसे सेव्ह कसे करायचे, की आपल्या पैशांची गुंतवणूक स्टार्ट कुठून करायची. इंटरनेटवर एवढी माहिती आहे की आपल्याला खरंच कुठून सुरुवात करायची हे कधी कधी कळत नाही. जर हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की आपण कुठून सुरुवात करायला पाहिजे, काय केलं पाहिजे एक्झॅक्टली आपल्या पैशांची बचत कशी केली पाहिजे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी फॅशन, ब्युटी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, नवीन चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग अशा वेगवेगळ्या बऱ्याच टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असते. जर का तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्ट करत असेल, हा सब्जेक्ट इंटरेस्ट करत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पॉईंट नंबर 1, कॅल्क्युलेट युअर मंथली इन्कम. तुम्ही एक्झॅक्टली किती कमवता आणि दर महिना तुमच्या हातात किती सॅलरी येते ते तुम्हाला कळलं पाहिजे. कारण लिखित जी सॅलरी असते ती तुमच्या हातात येत असेल असं नाही. तुमच्या हातात जी सॅलरी येत असेल म्हणजेच नेट इन्कम ज्याला म्हणतात ती वेगळी असू शकते. तर त्याची आधी माहिती काढून घ्या की एक्झॅक्टली काय अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट होते. पॉईंट नंबर 2, ट्रॅक युअर एक्सपेन्सेस. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या बँक अकाउंटमध्ये दर महिना सगळं कट करून वगैरे 30,000 रुपये येत असेल फॉर एक्झाम्पल. आता ह्या पैशातून आपले खर्च किती होतात हे आपल्याला मोजायचं आहे. तो कसा मोजायचा, तर आता खर्च हा प्रकार 2 कॅटेगरीज मध्ये मोडतो, फिक्स्ड एक्सपेन्सेस, व्हेरिएबल एक्सपेन्सेस. फिक्स्ड एक्सपेन्सेस म्हणजे जो तुमचा खर्च निश्चितच होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा रेंट झाला घराचा किंवा पेट्रोलचा जो नियमित खर्च होतो तुमचा तो झाला, काही लोन्स असतील वेगवेगळे, फोन बिल असेल किंवा कुठले मेंबरशिप्स तुम्ही दर महिन्याला रिन्यू करत असता, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, जिम मेंबरशिप असेल, तर हे सगळे फिक्स्ड एक्सपेन्सेस झाले. व्हेरिएबल एक्सपेन्सेस म्हणजे जो खर्च तुमचा बदलत राहतो, म्हणजे तो निश्चित नसतो. आता ह्यात काय येईल की तुमचं किराणा मालाचं सामान असेल, की तुम्ही काही वेगळी शॉपिंग केली त्याचा असेल, तुमचे बर्थडे पार्टीज वगैरे असतील, की तुम्ही बाहेर खायला जाणार असाल, मूव्ही बघायला जाणार असाल इत्यादी. हा तुमचा व्हेरिएबल एक्सपेन्स झाला. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो काही खर्च करताय तो तुमच्या फोनच्या नोट्समध्ये लिहून ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे एक डायरी असेल तर त्याच्यात लिहून ठेवायचा आहे. फिक्स्ड एक्सपेन्स असो किंवा व्हेरिएबल एक्सपेन्स असो, तुम्ही जो काही खर्च करताय, फॉर एक्झाम्पल आज तुम्ही रेंटला 6,000 रुपये दिलेत त्याचा खर्च लिहून ठेवलात, पेट्रोलचे काहीतरी 200 रुपये गेले त्याचा खर्च लिहून ठेवलात, किराणा मालाचं सामान आणलंय, शॉपिंगला गेलायत, मूव्हीला गेलायत, ह्याचा खर्च लिहून ठेवायचा, 1-1 रुपयाचा खर्च लिहून ठेवायचा. आता हे आपण का करतोय, दर महिन्याच्या शेवटी तुम्हाला हे लक्षात येईल की तुमचा खर्च किती झालाय, कुठे कुठे आपण जास्ती खर्च करतोय, किंवा आपल्याला जर का एक आयडियल लाईफस्टाईल जगायची आहे किंवा आपल्याला सस्टेन होण्यासाठी कितपत एक खर्च लागतो हे आपल्याला लक्षात येईल. तुम्ही असंही करू शकता की महिन्याच्या शेवटी 1-2 तास देऊन तुमच्या UPI ट्रान्झॅक्शन जे असतील किंवा बँक अकाउंटचे ट्रान्झॅक्शन असतील ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता आणि जर का तुम्ही काही कॅश वगैरे काढली असेल तर ती लिहून ठेवू शकता. पॉईंट नंबर 3, फायनान्शियल प्रायोरिटीज अँड डिझायनिंग युअर बजेट. आता तुम्ही खर्च लिहून काढल्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल की आता असा कुठला खर्च आहे जो आपला अजिबातच टाळता येणार नाहीये. फिक्स्ड एक्सपेन्स असू शकतो तो मोस्ट प्रॉबेबली. तर तो काय असू शकतो की तुमचं रेंट असेल किंवा लोन्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्हाला टाळताच येणार नाहीयेत आणि एक अमाऊंट दिसते तुमच्या डोळ्यासमोर की ही तीच अमाऊंट आहे जी आपल्याला टाळता येणार नाहीये. पण आपल्या फायनान्शियल प्रायोरिटीज काही असतात, आपल्याला कुठे ना कुठेतरी जायचं असतं, 2 वर्षामध्ये काहीतरी ध्येय साध्य करायचं असतं. तर हे करण्यासाठी आपण आपला कुठला खर्च टाळू शकतो किंवा आपला कुठला खर्च जरा उगाचच होतं हे आपल्याला वाटतंय हे पण नोट डाऊन करून ठेवत जा. तुमच्या त्या महिन्यामध्ये किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये जास्तीच तुम्ही पिक्चरला गेलायत का किंवा जास्तीच बाहेरचं खाल्लंयत का किंवा जास्ती सबस्क्रिप्शन झालेत का, नेटफ्लिक्स घेतलंय, अमेझॉन घेतलंय, हॉटस्टार घेतलंय, डिझनी घेतलंय, काय काय अजून वेगवेगळे घेतलेले आहेत, तर हे उगाच घेतलेत का हे जरा इन्स्पेक्शन केलं गेलं पाहिजे. आता बजेट बनवण्यासाठी आपली हाऊसमौजच करायची नाही का, तर असं नाहीये. तुम्हाला तुमची हाऊसमौज करून जे काही पैसे उरतायत ते आपल्याला सेव्ह अप करायचेच आहेत, पण आपल्याला फायनान्शियल गोल्स कुठे ना कुठेतरी साध्य करायचे आहेत, त्यामध्ये थोडं हे जाणीवपूर्वक खर्च करणं अपेक्षित आहे. आता तुम्ही म्हणाल की एक्झॅक्टली बजेट कसं बनवायचं, तर बजेट बनवण्यासाठी एक छान रूल दिलेला आहे, हा खूप पुस्तकांमध्ये दिलेला आहे, हा नेटवर पण सगळीकडे अवेलेबल असतो. तो म्हणजे 50-30 आणि 20% रूल. 50-30-20 रूल म्हणजे काय, तर 50% ऑफ युअर सॅलरी, 50% तुम्हाला जे हातात येते ती सॅलरी, त्यामधले ते 50% सगळे गरजांना जातील. तुमच्या जे नीड्स आहेत तुमचे किंवा जे फोन बिल्स किंवा लोन्स किंवा रेंट, हे जे नीडेड गोष्टी आहेत, जे गरजू गोष्टी आहेत, त्यासाठी जातील हे तुमचे 50%. तुमच्या हातात येणाऱ्या सॅलरी मधले 30% जे पैसे आहेत ते तुमच्या वॉन्ट्ससाठी जातील, तुमच्या इच्छांसाठी जातील. म्हणजे तुम्हाला पिक्चर बघावंसं वाटला, तुम्ही बाहेर खायला गेला आहात, तुम्ही शॉपिंग केली आहे, तुम्ही कोणाला गिफ्ट दिलं आहे वगैरे, ह्या सगळ्या इच्छा झाल्या, ह्या 30% तुमच्या मोडतील.
आणि उरलेले 20% जे आहेत त्याची बचत होईल, ते तुम्ही सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंटला द्याल. हेच 20% तुमच्या वर्तमानात तुम्हाला उपयोगाला येतील. आता तुमचा पगार जसा जसा वाढेल तसे तसे सेव्हिंग्स जास्ती वाढले पाहिजेत. म्हणजे ते जे 50% जे तुमचे गरजांना होते किंवा 30% जे हाऊस मौजला होते ते तसेच राहून किंवा त्याच्यापेक्षा थोडे खाली गेले तरी चालतील, पण 20%पेक्षा थोडी वाढ आपण सेव्हिंग्स मध्ये करायला पाहिजे. पैसे अजून कसे गुंतवता येतील, पैशांची अजून कशी वाढ होईल हे आपण बघितलं गेलं पाहिजे. तुम्ही हे सगळं करण्यासाठी छान बजेटिंग ऍप्स दिलेले आहेत, ते वापरू शकता किंवा एक्सेल शीट मध्ये तुमचे लिहू शकता किंवा एक छान ट्रेडिशनल मेथड म्हणजे आपलं नोटबुक आहे किंवा फोनचे नोट्स आहेत. किंवा अजून एक ऑप्शन म्हणजे असं आहे की 50, 30 आणि 20 असंच एक 3 बँक अकाउंट्स क्रिएट करायचे. 3 बँक अकाउंट्स मध्ये पहिले जे बँक अकाउंट असेल ते तुमच्या गरजांसाठी असेल, म्हणजे त्यात जे पैसे तुम्ही टाकाल, तुमची सॅलरी झाली की त्यातले 50% त्या बँक अकाउंटमध्ये गेले पाहिजेत आणि तिथूनच तुमच्या गरजा तुम्ही प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. त्याचबरोबर 30% जे आहेत ते तुमच्या वॉन्ट्ससाठी म्हणजे इच्छांसाठी गेले पाहिजेत, म्हणजे दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये तुमच्या इच्छांसाठी असतील आणि तिसऱ्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही सेव्हिंग्ससाठी जे तुम्ही पुढे इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्स वगैरे देणार असाल तिथे असेल. तर हा देखील एक खूप चांगला ऑप्शन आहे, नक्की विचार करा. पॉइंट नंबर 4, क्रिएट अन इमर्जन्सी फंड. खूप लोकांना इमर्जन्सी फंड्स म्हणजे काय हे माहिती नाहीये. तर इमर्जन्सी फंड्स म्हणजे काय की तुमची जी सॅलरी आहे त्याचे 3 पट किंवा 6 पट म्हणजेच 3 महिन्याची किंवा 6 महिन्यांची 3 ते 6 महिन्यांची सॅलरी तुमची सेव्ह अप झाली पाहिजे. तुमची एक सेव्ह अप झालेली सॅलरी तुम्ही छान सेफली बँक अकाउंटमध्ये किंवा कुठेतरी FD मध्ये ठेवली गेली पाहिजे. का तर तुमच्यासाठी काही इमर्जन्सी असेल, तुम्हाला काही तातडीचे निर्णय घ्यायचे असतील, तुम्हाला तुमचा देव न करो पण जॉब गेला असेल किंवा कुठे मेडिकल कंडिशन झाली असेल किंवा असं पाहिजे असेल की लगेचच आपल्याला पैसे पाहिजेत, तर त्या बँक अकाउंटमधून लगेच पैसे काढून आपण देऊ शकतो. आपल्याला काही वापर करता येईल त्या पैशांचा. किंवा असं होऊ शकतं की आपला जॉब नाहीये किंवा पुढे जाऊन आपल्याला रेझिग्नेशन द्यायला लागलं तातडीने, तर हे जे पैसे आहेत 3 ते 6 महिन्यांचे पैसे आपल्याला तेव्हा वापरता येतील. तर हा जो इमर्जन्सी फंडचा जो ऑप्शन आहे तो खूप महत्वाचा आहे. तर आपण जेव्हा कमवायला लागतो तेव्हा हळूहळू आपल्या जी 20% आपण सॅलरी सेव्ह करत असतो त्यामधले थोडे टक्के जे आहेत ते आपण इमर्जन्सी फंडसाठी ठेवायला पाहिजेत आणि 3 ते 6 महिन्यांची सॅलरी एकदा सेव्ह अप झाली की आपण ते 20% बाकी सगळेच इन्व्हेस्टमेंट्सला देऊ शकतो. तर इमर्जन्सी फंड्स नक्की असायला पाहिजे. पॉइंट नंबर 5, गेट इन्शुरन्स. एकदा काही तुम्ही तुमचे इमर्जन्सी फंड साठवले की तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमचा हेल्थ इन्शुरन्स काढणं. भारतामध्ये हेल्थकेअरचा खर्च खूप वाढत चाललाय, हे सतत एक न्यूज मध्ये दिसत असतं, हे आपल्याला माहितीच आहे. अशा केसमध्ये तुमचा इन्शुरन्स असणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. घरगुती उपाय असतील किंवा शेजारच्या डॉक्टरकडे जायचंय, क्लिनिकमध्ये जायचंय, हे सर्दी खोकल्याच्या वेळेस ठीक आहे, पण देव न करो आपल्यावर अशी परिस्थिती आली की खूप मेडिकल खर्च लागणार आहे, तर अचानक हा खर्च कुठून आणायचा हे एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे तुमचा इन्शुरन्स तुमच्याकडे हवाच. खूपदा असं होतं की तुमचीच कंपनी तुमच्यासाठी मेडिकल इन्शुरन्स करते. HR कडे तुम्ही जाऊन विचारू शकता ह्युमन रिसोर्स मध्ये की असा एक कुठली पॉलिसी आहे का की ज्याच्यामधून किंवा इन्शुरन्स तुम्हाला मिळतोय. तर जास्तीत जास्त टक्के चांगलाच इन्शुरन्स मिळत असतो, पण तुम्ही डोळसपणे हे चेक केलं पाहिजे की सगळ्या गोष्टी त्याच्यात कव्हर होतात का, सगळे हॉस्पिटल्स किंवा वेगवेगळे डिसीजेस त्याच्यामध्ये कव्हर होतात का, हे तुम्ही डोळसपणे नक्कीच चेक केलं पाहिजे. नाहीतर तसा तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे. हे तुम्ही तुमच्या ऑफिसच्या ह्युमन रिसोर्सशी बोलूच शकता, पण इन्शुरन्स असणं हे मस्ट आहे. पॉइंट नंबर 6, सेव्ह अप फॉर युअर गोल्स. सगळ्यांचंच काही ना काहीतरी ध्येय असतं, छोटं मोठं कुठलेही गोल्स असतात आपल्या आयुष्यात. काही लोकांना 5 वर्षात कार घ्यायची आहे, तर काही लोकांना 5 वर्षात एक छान आपलं घर हवंय किंवा एक सेकंड वीकेंड होम हवंय किंवा एक मस्त युरोप ट्रिप काढायची किंवा अख्खं भारत फिरायचंय वगैरे. आणि त्याबरोबर आपल्याला मेन गोष्ट जी लागणार आहे ते म्हणजे पैसे आहेत आणि त्याबरोबर मस्त प्लॅनिंग आहे. तुमचे तुम्हाला गोल्स अचीव्ह करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला पैसे साठवणं झालं, पैसे इन्व्हेस्ट करणं झालं. तर आता शॉर्ट टर्म गोल्ससाठी म्हणजे तुम्हाला एका वर्षात काही करायचं असेल किंवा एक छोटी ट्रिप काढायची आहे किंवा एका वर्षात तुम्हाला एक फ्लाईट तिकीट असणार आहे जे खूप मोठं आहे, तर ह्यासाठी तुम्ही रिकरिंग डिपॉझिट्स करू शकता जे एका वर्षासाठी चांगले असतात. दर महिना तुम्ही थोडी अमाऊंट जी आहे ती रिकरिंग डिपॉझिटमध्ये टाकू शकता आणि इयर एंडला तुम्हाला त्या रिकरिंग डिपॉझिटमधून तुम्हाला चांगली एक कॅश तुमच्याकडे येईल जी तुम्ही डायरेक्टली वापरू शकता कुठेतरी. पण हेच जर का तुमचं लॉंग टर्म काही गोल आहे, 10 वर्षाचं गोल आहे की 5 वर्षाचं गोल आहे, 7 वर्षाचं गोल आहे, तर ह्यासाठी म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टिंग हे खूप महत्वाचं आहे, ज्याच्यातून तुम्हाला रिटर्न्स पण खूप चांगले मिळणार आहेत लॉंग टर्म असल्यामुळे आणि
त्याचबरोबर तुमचे जे गोल्स आहेत ते अचीव्ह होणार आहेत. हे सगळं वेगवेगळे खर्च करताना किंवा वेगवेगळ्या हौस मौज करताना आपलं जे ध्येय आहे ते डोळ्यासमोरून हटवून देऊ नका. हौस मौज खूप करायला पाहिजे, खूप मजा करायला पाहिजे, पण ॲट द सेम टाइम आपले जे गोल्स आहेत, जे आपल्याला अचीव्ह करायचे आहेत ते आपल्याला नेहमी डोळ्यासमोर हवेत. आणि हे एक आपल्याला 10 वर्षांनी अचीव्ह करायचं आहे म्हणजे आज आपल्याला किती गुंतवणूक करायला पाहिजे, आज आपल्याला ह्या महिन्यात किती बाजूला ठेवायला पाहिजेत, हे नेहमी डोक्यात पाहिजे असं मला खूप वाटतं. त्याचबरोबर तुमचे जे करंटली लोन्स चालू आहेत, कुठलं होम लोन असेल, स्टुडंट लोन असेल किंवा कार लोन असेल वगैरे, तर ह्या सगळ्या जे लोन्स आहेत ते तुमचे पहिले फेडले गेले पाहिजेत असं मला वाटतं. मग तुम्ही ते साठवण्याकडे जाऊ शकता. फेडलं नाही तर तुमचा जो इंटरेस्ट आहे तो वाढत जाईल. म्हणजे जे आज तुम्ही घेऊ शकताय ते तुम्ही 2 वर्षांनी कितीतरी पटीने जास्ती देत असाल पैसे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर लोन्स जे आहेत ते पहिले फेडले गेलेले पाहिजेत आणि त्याचबरोबर तुम्ही हळूहळू इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केले पाहिजेत. मग इन्व्हेस्टमेंट्समध्ये तसं म्युच्युअल फंड झालं, स्टॉक मार्केट झालं आणि मग हळूहळू पुढच्या दृष्टिकोनातनं रिटायरमेंट फंड्स झालं, PPF झालं. तर हे नक्की लक्षात ठेवा. आणि ह्याचबरोबर फायनान्समधले अजून किंवा पैसे कसे सेव्ह अप करायचे किंवा काही ट्रिक्स आहेत का पैसे सेव्ह करण्यासाठी, असे काही वेगवेगळे व्हिडिओज हवे असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ करताना मला खूप मजा आली आणि मला खूप आवडलं हे सगळं सांगायला तुम्हाला, कारण का हे सगळ्यांनाच आपल्याला पहिल्यांदा एक्सपिरियन्स होत असतो. आपण काही काही लोक खूप लहान आहोत किंवा काही काही अजूनच आत्ताशी आपण जॉबमध्ये चाललो आहोत. तर या सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. सी यू सून.